आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे। तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केले। अखेर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून आता ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळालेत, परंतु घाबरून जाऊ नका। ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळाले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा ऑर्डर दिली आहे। अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून 3000 रुपये काहींना जमा झालेत, तर काहींना फक्त आता 1500 रुपये जमा झालेत। आज मंगळवार आहे आणि 4 ऑक्टोबर आहे। लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उघडलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, कोणीही लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्ही ई-केवायसी करा, अगर न करा तुम्हाला आज 3000 रुपये कसल्याही परिस्थितीत बँकेच्या खात्यावरती आता येण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच डीबीटीचं बटन दाबून टाकलंय आणि महिलांना तशा प्रकारे पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आज मंगळवार आहे, 4 ऑक्टोबर आहे। आता सकाळपासून 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालंय। आज रात्रभर या ठिकाणी पैशांचं वितरण पुढील 12 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। काही बहिणींना 1500 आलेत, काही बहिणींना 3000 रुपये आलेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऑक्टोबरचे आलेत त्यांनाही पुढील एका तासांच्या आतमध्ये आता नोव्हेंबरचे सुद्धा या 12 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये येतील असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 15 ते 20 दिवस झालं या ठिकाणी आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा फक्त बातम्या पसरत होत्या। अखेर निधी वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाल्या। काल 7400 कोटी रुपये आता महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत या ठिकाणी बँकांना दिले होते आणि महिलांच्या खात्यावरती तशा प्रकारे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात या ठिकाणी आले आहेत। ई-केवायसीची अट असल्याने इतके दिवस त्या ठिकाणी हप्त्यांचं वितरण झालं नाही असं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ई-केवायसी महिला करत होत्या, त्यामुळे पैसे वाटपाला उशीर झाला, आम्हाला माफ करा। आज 4 ऑक्टोबर आहे, आता मंगळवार आहे आणि राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आज त्या ठिकाणी संध्याकाळी बरोबर परत एकदा 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होईल असं सांगण्यात आलंय। यासाठी 12 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा बँकांना देऊन टाकल्या। कोणत्या 12 बँका आहेत आणि कोणाकोणाला पैशांचा लाभ येणार आहे नक्की बघा। लाडक्या बहिणींचा मंगळवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळते। सर्व लाडक्या बहिणी पोस्टा स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळते। अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झालेत, काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झालेत, तर काही लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आताच पत्रकार परिषद घेऊन ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्या लाडक्या बहिणींची एक वेगळी लिस्ट या ठिकाणी काढण्यात आल्या आणि 12 जिल्ह्यांमध्ये आज मंगळवार इथून पुढे बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येणार आहे, कोणाला 1500 रुपये मिळाले असतील तर पुढील 1500 कोणाला मिळणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, पुढील फक्त 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत डबल लाभ येणार आहे। पहिल्या 5 मिनिटात तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज येईल, त्यानंतर लगेचच पुढच्या 5 मिनिटानंतर तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज येईल। असं डबल मेसेज तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला या ठिकाणी 16वा 17वा हप्ता निधी वितरणास या ठिकाणी 7400 कोटी रुपये बँकांना दिले होते। तशा प्रकारे बँकांनी पैसे सोडण्यास या ठिकाणी सुरुवात केल्या। आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत, कारण महिलांना सकाळपासून खरोखर या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू करण्यात आलंय, परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना त्याच जिल्ह्यामध्ये, त्याच तालुक्यामध्ये, त्याच गावामध्ये घराशेजारी राहणाऱ्या अनेक महिलांना आता एका महिलांना पैसे आलेत, परंतु साईडच्याच राहणाऱ्या अनेक महिलांना हे पैसे आले नाहीत। आता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी का पैसे आले नाहीत हे सुद्धा कारण या ठिकाणी काय सांगितलंय आणि आज मंगळवार आहे, 4 ऑक्टोबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सोडू लागले हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, अनेक जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, परंतु अनेक लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच मिळाले आहेत, कोणाला पैशांचं वितरण झाले देखील नाही। म्हणून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले हे आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु त्याआधी ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी झालं नाही तर त्याचं कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तर बघा, सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, ओरडून सांगितलं होतं की घरामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त दोघीच लाभ घ्या, जास्त महिला लाभ घेऊ नका, अन्यथा सर्वांचे हप्ते थांबवण्यात येतील। म्हणून या ठिकाणी महिला काय करतात की घरातील त्या स्वतः, त्यांची एखादी बहीण असेल, त्यांची एखादी जाऊ असेल, सासूबाई असेल, त्यांची एखादी त्या ठिकाणी अनेक महिला असतील, घरातील 3-4 महिला असतात, मग सगळीजणच हप्ता घेत असतात। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, सर्वजणच तुम्ही हप्ता घेत असाल तर ते आम्हाला परवडणार नाही। प्रत्येक घरातील 1 किंवा जास्तीत जास्त 2 महिला तुम्ही लाभ घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त महिला तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। परंतु महिलांनी काय ऐकलं नाही, घरातील 3 जण 4 जण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागले होत्या। त्यामुळे सरकारने ई-KYC आता करायला लावली आणि ई-KYC महिलांनी 90% केल्या आणि त्यामुळे आज मंगळवार अनेक लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये दिलेले नाहीत। काही बहिणींना फक्त ऑक्टोबरचे 1500 दिलेत, तर काही बहिणींना 1 रुपया सुद्धा अजून दिलेला नाही। मग आज त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, आज मंगळवार 4 ऑक्टोबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण परत एकदा सुरू करण्यात आले हे तुम्हाला सांगणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे काही लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये फक्त पाठवलेत, परंतु लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, आज तुम्हाला 3000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाला मिळणार आहेत हे तर पाहणारच आहोत। परंतु सरकारने आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांना दुसऱ्या यादीमध्ये कोणाकोणाला अपात्र केले ते सुद्धा या ठिकाणी काय सांगितले तुम्ही पाहून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे, ई-KYC करताना तुमच्या पतीची किंवा तुमच्या वडिलांची या दोघांपैकी एकांची KYC तुम्हाला करायला सांगितली होती। म्हणून अनेक लाडक्या बहिणींनी पतीची KYC केल्या किंवा वडिलांची KYC केल्या। मग यामधून काय कळलं, त्यांच्या नवऱ्याच्या नावावर नेमकं जमीन किती आहे, नवऱ्याच्या नावावर पैसे किती त्यांनी कमवतात, किंवा वडिलांची तुम्ही दिला असाल तर वडील काय कमवतात, वडिलांचं त्या ठिकाणी आता उत्पन्न किती आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी ई-KYC वडिलांची केली असल्यामुळे, नवऱ्याची केली असल्यामुळे त्यांची माहिती, त्यांचा डेटा सरकारला या ठिकाणी मिळाला आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडलेले नाहीत। त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणते, फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत हा 1500 रुपयांचा लाभ महिन्याच्या महिन्याला गेला पाहिजे। आणि जर करता श्रीमंत घरामध्ये व्यक्ती असतील, म्हणजे तुमचा नवरा या ठिकाणी तुमचा वडील, जर सरकारने सांगितलेल्या या संपत्तीपेक्षा जास्त त्या ठिकाणी तुमची संपत्ती असेल, उत्पन्न असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 16वा 17वा हप्ता बँकेत दिला जाणार नाही। म्हणजेच आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे दिले जाणार नाहीत। आणि तशा प्रकारे आता ई-KYC केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी थांबवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक लाडक्या बहिणी रडू लागलेत की आमच्या शेजारच्या बहिणींना पैसे आले परंतु आम्हाला का आले नाहीत, असं त्या ठिकाणी सांगू लागलेत। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पैशांचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना पुढील टप्पा लगेच सुरू करण्यात आलाय। आज मंगळवार आहे, 4 ऑक्टोबर आहे, बरोबर रात्री 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 5 तासामध्ये तुम्हाला कसल्याही परिस्थितीत 3000 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय। परंतु पुढचा आता या ठिकाणी अपात्र करण्याचा पुढचा नियम सरकारने काय लावलाय ते पण पाहणार आहोत। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकांना देऊन टाकल्या हे पण पाहणार आहोत। त्यामुळे पुढील 2 मिनिटे काळजीपूर्वक बघा। आता तुम्हाला सांगत आहे 3 नंबरचा प्रकार लाडक्या बहिणींना कोणता अपात्र केलाय, ज्यामध्ये 3.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेत, त्यांनी पैशांची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या। या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आले। आता तुम्हाला वाटत असेल की पिवळे व केशरी रेशन कार्ड असून सुद्धा आम्हाला अपात्र का केलं, तर यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय। आता बघा, या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी अशा आढळल्या आहेत, त्यांनी चुकीच्या मार्गाने आता
पिवळं आणि त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड काढले। आता अनेक महिलांचं पांढरं रेशन कार्ड पहिला होतं, परंतु सरकारने सांगितलं फक्त गोरगरीब महिलांना हप्ता देणार, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हप्ता देणार, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना हप्ता मिळणार नाही। म्हणून महिलांनी काय केलं की आतून एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या तिथल्या कर्मचाऱ्याला आतून पैसे देऊन खोट्या पद्धतीने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलं आणि सरकारने ज्यावेळी KYC करायला सांगितली त्यावेळी सगळंच हे भांडं उघड झालं आणि त्यामुळे आता चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढून त्याचं झेरॉक्स ज्या लाडक्या बहिणींनी अर्जाला जोडले त्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता आलेले नाहीत। त्यानंतर आता 4 नंबरचा लाडक्या बहिणीचा आता कोणता लाभ त्या ठिकाणी कोणता नियम लावलाय ज्यामध्ये 7 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेत, तर त्या लाडक्या बहिणी नेमके कोणते आहेत तुम्ही आता काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये आधार कार्ड बँकेला लिंक असून सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना KYC केल्यानंतर अपात्र करून टाकले। आता तुम्ही म्हणाल की आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा असं सरकारनं सांगितलंय, मग कसं काय अपात्र झालं? तर बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगितलंय की आज मंगळवार आहे आणि आज 4 ऑक्टोबर आहे, आज कोणतीही लाडकी बहीण त्या ठिकाणी आता शिल्लक राहणार नाही, सर्वांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। परंतु सरकारने सांगितलेल्या नियमाच्या बाहेर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हप्ता येणार नाही। त्यामुळे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियमावली सर्वात कडक आहे। आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असून पण का महिलांना लाभ मिळत नाही त्याचं कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तर बघा सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी महिलांनी काय केले, आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दाखवलाय, तसेच अनेक लाडक्या बहिणींनी काय केले त्यांची जन्मतारीख पूर्ण नाही आधार कार्डवरती, त्यांचं नाव त्या ठिकाणी पूर्ण नाही, काही लाडक्या बहिणींचं आता बँकेच्या पासबुकवर नाव वेगळं आहे आणि या ठिकाणी आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, जन्मतारखा चुकीच्या आहेत आणि आधार कार्ड अपडेट केलं नाही, सरकारने सांगितलेले नियम पाळले नाहीत आणि त्यामुळे काय केले KYC करताना आधार कार्ड नंबर दिलेला असतो, OTP द्वारे KYC महिलांनी केली आहे आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आधार कार्डाची अपडेट त्या ठिकाणी न केल्यामुळे या ठिकाणी मशीनद्वारे आधार कार्ड चेक केल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती सुद्धा महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आज मंगळवार आहे आणि आज 4 ऑक्टोबर आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात आले नक्की बघा, कारण पहिल्या टप्प्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना सकाळी पैशांचं वितरण झालं आहे। ज्या लाडक्या बहिणींना आज मंगळवार सकाळी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आता तयार राहायचं आहे, मोबाईल हातात घेऊन बसायचा आहे, Google Pay फोन पे तुम्ही नक्की चेक करायचं आहे, कारण आज खरोखर पैशांचं वितरण ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे सुरू करण्यात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात गोड आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 15 दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशी आतुरता या ठिकाणी लाडक्या बहिणींना लागली होती। तशा प्रकारे 3000 रुपये पहिल्या 12 जिल्ह्यामध्ये आता पहिल्या टप्प्यातील आता बहिणींना सकाळपासून पैशांचं वितरण झालंय। ज्या लाडक्या बहिणींना सकाळी पैसे मिळाले नाहीत त्यांनी आता तयार राहायचं आहे, मोबाईल हातात घेऊन बसायचं आहे। तुम्हाला आज मंगळवार आहे 4 ऑक्टोबर आहे, बरोबर रात्री 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये तुम्हाला कसल्याही परिस्थितीत 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहे हे तर आपण बघणारच आहोत, परंतु 5वा लास्टचा त्या ठिकाणी अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींचा नंबर या ठिकाणी सांगितलाय, ती म्हणजे जवळपास 10 लाखाच्या वरती लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र केले जाणार आहेत। त्यांना 1 रुपया सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देऊ नका अशी ऑर्डर या ठिकाणी आता परवा दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग 5 नंबरचा लाडक्या बहिणीचा प्रकार कोणता आहे, त्यामध्ये तुम्ही आहे की काय अशी भीती तुम्हाला नक्कीच लागली असणार, कारण अजून पण तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये बँकेत आले नसतील। त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे, परंतु 10 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी 5व्या नियमानुसार कोणाकोणाला अपात्र करण्यात आलंय हे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। आता सर्वांनी कान देऊन इथून पुढे ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता KYC केल्यानंतर नवीन नियमानुसार आता 10 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र करण्यात आलेत, तर ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ही सविस्तर खरी बातमी सांगतोय, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या, कारण परवा दिवशी आता पुण्यामध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये लाडक्या बहिणी कन्फ्यूज होत्या। अनेक जण म्हणत होते बँका KYC केल्यानंतर चालणार आहेत की नाही,
तर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना लाडक्या बहिणींनी आता एका सभेमध्ये हा प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेची केवायसी केल्यानंतर आम्ही ज्या पहिला बँका यूज करत होतो म्हणजे वापरत होतो तर त्या चालणार आहेत का। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता लाडकी बहीण योजनेची केवायसी केली जर असेल तर तुम्हाला पहिला बँका होत्या तर त्या सर्वच चालणार नाहीत। यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या बँका वगळण्यात आले, त्यांना या ठिकाणी पैसे आम्ही सोडलेले नाहीत, त्यामुळे त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण सोडलेलं नाही। मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना आता पैशांचं वितरण कोणत्या बँकेमध्ये सोडले हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी डायरेक्ट सांगितले की या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सर्वच बँकेमध्ये पैसे सोडलेले नाहीत आणि म्हणूनच अनेक त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आज सकाळी पैशांचं वितरण झालेलं नाही। बघा, आज बरोबर सकाळी त्या ठिकाणी 7 वाजल्यापासून पैशांचं वितरण झालं होतं आणि त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा 12 जिल्ह्यामध्ये पार पडला। संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5व्या नियमानुसार एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय की आता ज्या लाडक्या बहिणींना 15वा हप्ता आता त्या ठिकाणी सप्टेंबरचा ज्या लाडक्या बहिणींना पहिल्या बँकेमध्ये मिळालाय त्या सर्वच बँकेमध्ये आता 16वा 17वा हप्ता बँकेच्या खात्यावरती येणार नाही। फक्त या महत्त्वाच्या ठराविकच फक्त 10च बँकेमध्ये हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। मग त्या बँका कोणत्या आहेत, या 10 बँकेमध्ये तुमचं खातं आहे का, काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी कोणती जाहीर करण्यात आल्या ते सुद्धा पुढे या ठिकाणी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आल्या, काळजीपूर्वक बघा, 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बसा। या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आल्या, त्या बँकेचं नाव आहे HDFC बँक, दुसरी ICICI बँक। देशातील सर्वात मोठ्या खासगी बँका आहेत, त्यामुळे यामध्ये लाडक्या बहिणींनी भरपूर खातं खोललंय, त्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सकाळपासून यांना पैशांचं वितरण झालं आहे। तुम्हाला जर या बँकेमध्ये पैशांचं वितरण झालं नाही तर पुढे आता संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। तुम्हाला आज संध्याकाळी कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या 2 बँका सांगितलेत, आता येस बँक आणि कोटक महिंद्रा बँक। यामध्ये लाडक्या बहिणींनी कोणी कोणी खातं उघडले बघा, त्या सर्वांना आज त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, युनियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्या सर्वांना आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, या ठिकाणी पुढच्या महत्त्वाच्या बँका आहेत बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक। या बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्यांना टोटल 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पोस्ट ऑफिस आणि SBI ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो त्यांना सुद्धा 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। आता आपण 12 जिल्ह्यांची लिस्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना आज मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। तर त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणती आहे चला पाहू। यामध्ये लाडक्या बहिणींनो पहिले 2 जिल्हे सांगण्यात आलेत, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अकोला। या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील आणि तुम्ही पैशांची जर आतुरतेने वाट बघत असाल, तुम्हाला 3000 रुपयांची गरज असेल तर 17वा 16वा हप्ता आज बँकेच्या खात्यावरती तुम्हाला संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये तुम्ही मोबाईल हातात घेऊन बसायचा आहे। तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा, कोल्हापूर, त्यानंतर नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, धुळे, चंद्रपूर, गडचिरोली आणि त्या ठिकाणी नंदुरबार या लाडक्या बहिणींना पण आज 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड। आता बुलढाणा, जालना आणि या ठिकाणी परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता 3000 रुपयाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे EKYC केलाय का बघा, EKYC करून घ्या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।